नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव जो NCPA मध्ये होणार आहोत. NCPAच्या वास्तूमध्ये आम्ही उभे आहोत आणि यावर्षीचे स्टार उत्सवमूर्ती आहेत संकेत पारखे. दर्पणमध्ये विजेते आहेत. दर्पण हा उपक्रम होतो लेखनाचा, तो जास्त संकेत चांगलं सांगेल. आणि रुमानी खरे, तुम्हा दोघांचं खूप स्वागत आहे सगळ्यात आधी रंगभूमी.com वर. आणि मला थोडं आधी तू दर्पणबद्दल सांग. दर्पण हे मराठी लेखनाचं एक इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी संहिता ज्या असतील त्या NCPAला पाठवायच्या असतात. आणि यावर्षी 100 संहिता त्याच्यामध्ये आल्या होत्या आणि त्याच्यातनं त्यांनी 5 शॉर्टलिस्ट केल्या. त्याचं मेंटॉरिंग झालं, त्याचं एक अभिवाचन झालं आणि त्यातून हे आता अलाइव्ह नावाचं आमचं जे नाटक आहे ते सिलेक्ट झालं आहे. आणि मग त्याची शेवटचा टप्पा म्हणजे ते प्रतिबिंब महोत्सवाचं उद्घाटन त्या नाटकाने NCPA तर्फे होणार असतं. कसं वाटतं एवढा मोठा मान? खूपच एक्साइटिंग आहे, खूपच एक्साइटिंग आहे. असं काही इमॅजिन केलं नव्हतं. आणि या वास्तूबद्दल एक खूप जास्त अप्रूप आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि खूप जास्त आदरही आहे. त्यामुळे इथे सादर करायला एक आपण पहिला प्रयोग या नाटकाचा इथे सादर होतो याची खूप एक आनंद आहे. आणि बघूयात कसा प्रयोग होतो. एक्साइटेड आहे. दर्पण ही जी स्पर्धा होते त्याची जर ताकद तुम्हाला जर ऐकायची असेल, 2 नावं सांगते, कलगीतुरा आणि गोलकोंडा डायमंड. जर ही 2 नाटकं तुम्ही बघितली असेल तुम्हाला कळेल की किती चोखंदळ आणि म्हणजे त्याचे जे जजेस असतात ते किती स्ट्रिक्ट आहेत निवडण्याबद्दल. आणि ती स्पर्धा ही अफलातून होते. मी वेगळा त्याचा एक व्हिडिओ करेन आणि तुम्हाला सांगेन की कसं कसं त्यांचं स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. पण खूप अभिनंदन संकेत आत्ता. आणि रुमानी खरे म्हणजे कसं म्हणजे ह्या नाटकाशी कशी कनेक्ट झालीस तू? कारण संकेतने तुला फोन केला आणि कसं काय? सो व्हेरी फ्रँकली आम्ही पुण्यामध्ये वेगवेगळी कॉलेजेस असली तरी एकच सर्कल आहे ते नाही म्हटलं तरी, त्यामुळे कनेक्टेड होतोच. ह्याच्या आधीच्या एका नाटकात मी एक डान्सर म्हणून काम केलं होतं खूप आधी, त्यामुळे वी नो इच अदर. आम्ही एकमेकांचं काम बघत आलोय. त्याची आधीची नाटकं त्यांनी डिरेक्ट केलेली पण मी पाहिली. सो किती चांगलं काम आहे त्याचं हे माहिती, याचा अंदाज होता. एक दिवस रँडमली त्याचा असा फोन आला की असं असं एक नाटक आहे करतोय, तर इंटरेस्टेड आहेस का, आपण भेटूयात, एकदा वाचून घेऊयात वगैरे वगैरे. आणि ते नाटक वाचल्या मला असं लक्षात आलं की अरे हे नाही म्हणू शकत. एखादा रोल असा येतो किंवा एखादं स्क्रिप्टच इतकं सुंदर असतं ना की एक चॅलेंजही असतं आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला ते कुठेतरी रिलेट झालेलं असतं. आणि मग असं वाटतं की जितकं आपल्याला हे जाणवलंय, जितकं आपल्याला हे भावलंय, तितकंच जर लोकांपर्यंत आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून ते पोहोचवू शकलो तर खूप मजा येईल. त्यामुळे थोडं काहीतरी सांग ना मला नाटकाबद्दल, एक 1 लाईनर. नाटकाचं नाव अलाइव्ह आहे आणि ते का आहे ते नाटक बघितल्यावरच कळेल ऑब्व्हियसली. पण एका कॉन्टेंट क्रिएटरची गोष्ट आहे ही. आपण बघतोय की सध्या सोशल मीडिया आणि कॉन्टेंट क्रिएशन हे खूप वाढलेलं आहे. एकीकडे आपण म्हणतो द वर्ल्ड इज गेटिंग क्लोजर, वी आर सो वेल कनेक्टेड विथ इच अदर. आणि दुसरीकडे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमध्ये जो काही एक लोनलीनेस येतो, एकटेपणा येतो, तो त्याच्यावरती भाष्य करू बघणारं हे एक नाटक आहे. जे म्हणतो ना आपण एखादी गोष्ट खूप पर्सनल लिहित जावी तितकी ती युनिव्हर्सल होत जाते. सो मला या नाटकाबाबतीत खूप जास्त हे भावलं. वा वा वा. संकेत थोडंसं नाटकाबद्दल. आता माझ्या वयाचे किंवा माझ्याहून एक 2-4 वर्ष लहान असलेले बरेच माझे मित्रमैत्रिणी आहेत कॉलेजमधले, ज्यांच्याशी सतत कॉन्टॅक्ट असतो. तर मोबाईल हातात आल्यापासनं ते जग म्हणजे व्हॉट्सॲप पहिल्यांदा इन्स्टॉल केल्यापासून आता कुठपर्यंत आपण आलो, ह्या जर्नी म्हणजे जेव्हा कळू लागलं त्या हातात त्या वयात मोबाईल आला, अशा जनरेशनचं मी आहे. म्हणजे असंही नाही की कळत होतं, जस्ट कळू लागलं आणि मोबाईल आला. त्यामुळे मोबाईलचं ग्रोथ आत्ता बघितली आहे, सगळ्या टेक्नॉलॉजीची ग्रोथ बघितली आहे. गेल्या एक 5-6 वर्षांमध्ये इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट या गोष्टीची जी व्याख्या बदलत चालली आहे. म्हणजे नक्की काय आपण नक्की कनेक्टेड आहोत, म्हणजे काय आहोत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी वाटत होतं. ते आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि लेखक म्हणून मी असं होल अँड सोल लिहिलेलं कदाचित एक 2-3रंच नाटक आहे, 3रं म्हणता येईल. मी स्वतः दिग्दर्शक आहे, त्यामुळे स्वतःतला दिग्दर्शक पूर्णपणे बाजूला ठेवून लिहिण्याचा मी प्रयत्न केला. आणि मग एका लेखन उपक्रमात त्याचं नाटक जिंकतंय, तर याचा मला खूपच आनंद आहे. पण जेव्हा ते डिरेक्ट करायला घेतलं तेव्हा मग त्याच्यामध्ये व्हिज्युअल एलिमेंट खूप जास्त प्रमाणात आम्ही इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सो एक वेगळी व्हिज्युअल ट्रीट मिळू शकते डेफिनेटली नाटकामध्ये असं वाटतंय. खूप जास्त प्रमाणात आम्ही ग्राफिक्स आणि प्रोजेक्शनचा वापर याच्यात केलाय. सो मराठी नाटकामध्ये या प्रकारची ट्रीटमेंट कदाचित मी तरी बघितली नाहीये, पहिल्यांदाच होती असं मला वाटतंय. सो ते एक एक्साइटिंग असेल बघण्यासाठी असं मला वाटतं.
मला हे खूप आवडीने सांगावंसं वाटतं की एक नवीन विषय तर आहेच आहे आणि NCPA प्रोड्यूस करतोय काहीतरी एक चॅलेंज म्हणून आम्ही घेतोय की असा एक वेगळा विषय, चला मग वेगळी पद्धती वेगळी धाटणी त्याची हँडल करून बघूयात. आणि हा म्हटलं असं की लेखक म्हटल्यावरती त्याच्यातला दिग्दर्शक बाजूला राहतो, पण जेव्हा तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत जातो तेव्हा मग इतके वेगवेगळे एलिमेंट्स मग आपण हे करून बघूयात का, पण हे कधी झालेलंच नाही आहे, तर मग हे नक्की कसं दिसणार आहे, ते चांगलं असणार आहे काय, ह्या पण खूप गोष्टी आहेत. सो हे एक्सपेरिमेंटच आहे, पण इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट एवढं मी नक्की सांगू शकते. आणि आजच्या पिढीला कनेक्ट होणार आहे म्हणजे Definitely. मला असं वाटत नाही की ते फक्त आजच्या पिढीचं आहे, ते नक्कीच युनिव्हर्सल आहे, कारण ते भावनेबद्दलचं नाटक आहे. कुठल्याही प्रकारची भावना कधीच पिढीची मर्यादित राहील असं मला वाटत नाही. आणि त्यात सगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधी कोणीतरी पात्र त्याच्यामध्ये डेफिनेटली आहेत, आणि त्यांचं काय प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे त्या नाटकातच तुम्हाला बघायला मिळेल असं मला वाटतं. वा वा. आणि आणि कदाचित याच्या पुढच्या पिढीमधला एक महत्वाचा घटक त्या नाटकात आहे. प्लीज नाटक बघायला या. नक्कीच बघायला, कसली वाट बघताय तुम्ही. आणि NCPA मध्ये या नाटकाचं सिलेक्शन झालं आणि त्याच वास्तू शुभारंभ होणार आहे. अजून काय पाहिजे, तुम्ही खरंच येऊन या नाटकाचा आस्वाद घ्या. एक आव्हान रोमाने तुझ्याकडून होऊन जाऊ. येस, आम्ही म्हटलं तसं की मराठीमध्ये काहीतरी नवीन करू बघतोय, व्हिज्युअली सुद्धा, विषयावाईज सुद्धा. तर या अशा इनिशिएटिव्सना थोडंसं सपोर्ट केलेलं आय थिंक कॅन गो अ लॉंग वे. यांनी मे बी अजून नवनवीन नाटकं, नवनवीन विषयांवरची नवनवीन लोकं घेऊन येतील तुमच्यासमोरच. आणि आपण जे म्हणतो की मराठी नाटकं आता काही दमच उरला नाही आहे, मग आधीचीच नाटकं कशी होती, पण मग कदाचित तो नरेटिव्ह पण यांनी बदलायला मदत होऊ शकते असं मला वाटतं. की जसं जग बदलतंय तसं तो बदल हा आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीतनं पण दिसत जातो. सो तेच करायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर नक्की या 22 मेला संध्याकाळी 7 वाजता एक्सपेरिमेंटल थिएटर इथे NCPA इथे अलाइव्ह हे नाटक होत आहे. सो नक्की या, आम्ही वाट बघतोय. थँक्यू रुमाने, थँक्यू संकेत, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.